नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू. मतदारसंघ पुनर्रचना, घटना दुरुस्तीसह 3 विधेयकं लोकसभेत सादर. धर्माच्या आधारावर आरक्षण देणं असंवैधानिक असून सरकार याच्या विरोधात असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत केलं स्पष्ट. जनगणनेचं काम सुरू झालं असून पुढच्या टप्प्यात जातनिहाय गणना करणार असल्याचं अमित शाह यांनी केलं स्पष्ट. मतदारसंघ पुनर्रचनेबाबत अफवा पसरवू नका असं सांगत या मुद्द्यावर महिला आरक्षणाला विरोध न करण्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. राज्यसभेत विनोद तावडे, नितीन नवीन यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर डॉक्टर ख्रिश्चियन स्टॉकर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय तसंच शिष्टमंडळस्तरीय चर्चा. अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला दिली भेट. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थिती. इराण आणि रशियाच्या तेलासाठी निर्बंधातून देण्यात आलेली 30 दिवसांची सूट पुढे वाढवण्यात येणार नसल्याचं अमेरिकेनं केलं स्पष्ट. राज्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. 12 मे रोजी मतदान. बुद्धिबळपटू आर वैशालीचा महिला कॅन्डिडेट स्पर्धेत ऐतिहासिक विजय. जागतिक अजिंक्यपद लढतीसाठी दावेदारी केली सिद्ध. आणि राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचं सरकारचं आवाहन.